तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या लाडक्या भावाच्या चॅनलवरती तुमचं। तर मित्रांनो, एक दुःखाची खबर अशी आहे की काल रात्री पाऊस झाला भरपूर। आता मी घरापासून जवळपास 100-200 मीटर अंतरावर आलेले आहे बघा। इथे सकाळीच बैल आणून बांधले, आणखी ऊन नाही पडलेलं। आणि हे बघा माझ्या हातात बघू शकता तुम्ही काय आहे। तर अशी खबर आहे की रात्री आपल्या तिकडे झाला भरपूर पाऊस, त्याच्यामुळे शेतामध्ये एवढं पाणी साचलं ना की काय सांगू तुम्हाला। तर त्या पाण्यामुळे लय नुकसान होऊ शकतं आपलं जी सोयाबीन आहे ती पूर्ण सोडू शकते। शेंगा तिचे विशेष म्हणजे हे बघा इथपर्यंत पाणी आहे। आता ओढ तिकडं ते बघ तिथपर्यंत ओढ राहिले तिकडं, आणि पाणी बघा इकडं आपल्या गेटपर्यंत येते डायरेक्ट पाणी। हे बघा सध्या सोयाबीनमध्ये तुम्हाला पाणी दिसत असेल। हे बघा पाणी, हे बघा पाणी किती आहे बघा। हे पाणी बाहेर काढणं लय गरजेचं आहे आपल्याला, नाही तर आपल्या सोयाबीनीचं नुकसान, शेंगा आपल्या खराबच होणार, डाग पडणार सोयाबीनीच्या शेंगांना। हे बघा पाणी, बघा पाणी, बघा पाणी, हे बघा भयान नुकसान होऊ शकतं आपल्या सोयाबीनीचं। त्याच्यामुळे हे पाणी बाहेर काढणं लय गरजेचं आहे बघा। इकडं तर तुम्ही पाणीच पाणी बघू शकता, त्याच्यामुळं आपल्याला बाहेर पाणी काढणं लय गरजेचं आहे। तर हे बघा असं इथून आपल्या शेतातलं पाणी निघतं बाहेर। या रोडचं काम झालेलं असल्यामुळं रोडवाल्यांनी काय केलं, इथं आपली इथून नाली होती बघा, इथून पाणी येतं बघा, इथून नाली होती बघा। तर काय झालं, त्यांनी इथं आपल्या नालीच्या मध्ये त्यांनी मुरुम टाकून दिला। आहे बघा पाणी, बघा पाणी शेतात, बघा। तर मित्रांनो तुम्हाला सांगतो, एवढ्या पाण्यामुळे आधीच एक तर आपली सोयाबीन पतली झालेली, आणि या पाण्यामुळे आणखी जास्त नुकसान होणार आहे। एक तर वरून सरकार चांगला भाव देत नाही, त्याच्यामुळे हे बघा शेतकऱ्याचे हाल तुम्ही बघू शकता कशी। आता इथून आपल्याला हे पूर्ण फोडायचं, इथं पूर्ण झाडं वगैरे काढायची, आणि इथून पाणी असं काढून द्यायचं। हे बघा इथं ओढं बघू शकता तुम्ही, ओढ्याला बघायचं तुम्हाला पाणी कसं आलं। बघा इथून पाणी काढलं तर सकाळी आलं होतं, इथून असं पाणी काढलं। आता इथून कसं काय आपल्याला पाणी काढून देणे। बघा इकडं ओढ्याला बघू शकता पाणी तुम्ही, बघा पाणी किती पाणी आहे बघा। ओढ्याच्या वरून पाणी गेलेलं रात्री जरा। हे बघा इथं कचरा सुद्धा गुतला आहे, हे बघा पाणी ओढ्याला। हे आपलं गाव, इकडं कॉलेज आयलेली कॉलेज। हे बघा बघू शकता पाणी तुम्ही। हे बघा इथं कारागीर मामा काय करायले, असं पाणी आलेलं आहे बघा। वड्याच्या वरून पाणी गेलं, एवढं कचरा गाडी गुतलेला आहे बघा। बघा पाणी काय पाणी आलेलं आहे, या पाण्यामुळेच आपल्या शेतात पाणी शिरलेलं आहे। तर चला आपल्याला पाणी काढायचं आहे। तर आपण हे बघा नारळाची झाडं बघू शकता तुम्ही। आपले नारळाच्या झाडांना तर काही होणार नाही, पण आपल्या जी सोयाबीन आहे, आपल्या सोयाबीनीचं नुकसान होऊ शकतं मित्रांनो। त्याच्यामुळं पाणी काढणं लय गरजेचं आहे बघा। तरी पाणी सुरूच आहे, समजा इथून यायला लागलं, जी त्याला जशी जागा भेटते तसं पाणी येतं हे बघा, येऊन राहिले हे बघा इथे, हे बघा। तर त्यासाठी आपल्याला आहे ना त्याची सोय करणं आहे, त्याच्यामुळं आपण हे एकदा काढून घेऊ, आणि तुम्हाला भेटतो 5 मिनिटानंतर। तर फायनली मित्रांनो आपण नाली केलेली आहे बघा। इथं एक नाली केली ऑलरेडी आपण, सगळा घाम झाला आपल्या अंगाला, पिकाचा आनंद आला एक जणांनी आत्ता। असं आहे बघा, आता इथून पाणी चाललेलं आहे असं, आणि एक ठिकाण झालं काय बघा, इथून पण पाणी चालू आहे 2, आणि इथून पण पाणी चालू आहे 3 ठिकाणावरून पाणी चालू आहे कंटिन्यू आपलं सारखं। तरी पाणी कमी व्हायचं नाव घ्याय ना। आता हे बघा हे रोड आहे, असा मेन रोड आपला
शेताच्या बाजूलाच मेन रोड आहे आपल्या. तर असं इथून गाड्या वगैरे जाते. या पुलाच्या वरती रात्रीच्याला पाणी गेलेलं आहे बघा. रात्रीच्याला या पुलाच्या वरतून पाणी गेलेलं आहे. आता सकाळ झाल्यामुळे ते पाणी त्याच्यावरतून नाही, आता खालून आहे सध्या. लई प्रेशर आहे बघा पाण्याला. प्रेशर बघू शकतो वावरातलं पाणी. भयान पाणी झालेलं आहे. बघा पाणी किती पाणी बघा. आणखी आता संध्याकाळपर्यंत कमी होईन हे बघा. नारळ बघू शकता आपले. नारळाला काहीच होत नाही. चालू काढली. तर फायनली मित्रांनो आपण काही कारणाने मी ते व्हिडिओ बंद केला होता. तर हे बघा आता मी बाहेरून होतो शेताच्या. आता शेताच्या मध्ये आलेले आहे बघा. आता हे आपले नारळाचे झाडं वगैरे आला. तर नारळाच्या झाडांना तर काही होणार नाही, पण आपलं झालं तर नुकसान हे सोयाबीनीचं होऊ शकतं. आणि सोयाबीनीला तुम्ही बघू शकता फुले संगम व्हरायटी आहे. असं मस्तपैकी अशा शेंगा लागलेल्या आहे बघा. शेतामध्ये पूर्ण पाणी झालेलं आहे कालच्या पावसाने. म्हणजे 15/9/2025 रात्री 12-1 वाजता पाऊस असा झालेला आहे बघा. शेतात पाणीच पाणी. तुम्हाला मी मक्काच्या ओळी केलेलं दाखवले आहे बघा. आता सध्या इथपर्यंत असं पाणी साचलेलं आहे बघा पूर्ण वावरामध्ये. आता इकडं सध्या सोयाबीनच्या पूर्ण प्लॉटमध्ये सगळीकडे पाणीच पाणी आहे बघा. पाणीच पाणी. हे माझ्या पायापाशी मी पाण्यातच आहे सध्या. आपल्या नारळाचे झाडं वगैरे बघू शकता तुम्ही. नारळाच्या झाडांना तर काही होणार नाही, पण नुकसान झालं तर आपल्या सोयाबीनीचं होऊ शकतं. आणि सोयाबीनीला तुम्ही बघू शकता लाग कसं आहे मस्तपैकी. हे बघा असं मस्तपैकी शेंगा लागलेले आहे. आणि आपलं काही जास्त काही आशा नाही आता पावसाची. देवाला एवढंच म्हणणं आहे की आता सोयाबीन आता जवळपास मित्रांनो 15 ते 20 दिवसामध्ये सोयाबीन काढायला येते. आता सध्या पावसाची गरज पण नाही, पण आता हा नुकसानीचा पाऊस असल्यामुळे आपल्याला सहन करणारच लागेल. आणि काय होतं ते पुढं बघणंच लागेल आता, एक नाही. त्याच्यामुळे आता जास्त तर काही आशा नाही आपल्याला पावसाची. आहे बघा सगळीकडे पाणीच पाणी झालेलं आहे बघा. इकडं बघू शकता तुम्ही मोसंबीमध्ये सगळीकडे पाणीच पाणी सगळीकडे. आता त्या बाजूला आपण ते कॉलेज आहे आपलं बघा, तिथून आपण पाणी काढलेलं तिथून. आता सध्या आपण आतमध्ये आलेलो आहे. हे बघा इकडं पाणीच पाणी. हे बघा बघा पाणीच पाणी. तर मला माननीय मुख्यमंत्री महोदय यांना अशी विनंती करतो की ज्या शेतकऱ्याचं नुकसान झालेलं आहे त्यांना आर्थिक मदत करण्यात यावी, ही अशी नम्र विनंती करतो मी. तर हे बघा आपल्या झाडांना, तर नारळाच्या झाडांना आपल्या नंबर 1 पाण्याचं काम झालेलं आहे. कसं आहे बघा, तशी पोसा पण लागलेली ती. नंबर 1 काम झालेलं झाडांसाठी पाण्याचं. झाडांना पाण्याची गरजच होती. तसं पाणी पण त्यांना चालूच होतं 2 दिवसाला. बघा मक्का टाकली होती मी जनावरांना माझ्या हाताने. बघा कशी मस्तपैकी उगलेली, कशी मस्त उगली. आता इकडे इथपर्यंत पाणीचे पहा बघा पाणी मस्तपैकी. नारळ पण अशी पोसायला लागली आता. हे बघा बघा नारळ किती भारी पोसली बघा. बघा बघितलं का नारळ कशी मस्तपैकी. हे बघा हे बाजूला बघा मस्त पोसायला लागलेली. त्याला फवारणी चालू असल्यामुळे बघा. आता इकडं बघितलं तुम्ही. आता आपण आलो विहिरीकडे. हे बघा हे बघा बघा विहीर कशी गज भरली कालच्या पाण्याने. गच्च भरलेली पाणी विहीर. इकडं आपल्या लिंबोणी वगैरे आणि इकडं बाजूलाच घरी. हे बघा मस्तपैकी मस्त असा पाऊस झालेला रात्री. पण काहीचं नुकसान पण झालेलं आहे. ज्या शेतकऱ्याचं नुकसान झालं त्यांना आर्थिक मदत करण्यात यावी अशी विनंती करतो मुख्यमंत्री महोदय साहेब यांना. आणि हे बघा घराजवळच्या सोयाबीनीला आपल्याला जास्त काही नाही झालं. आणि इकडे आपले शेळ्या वगैरे बघू शकता तुम्ही. हे बघा इथं कांदे. हे बघा कांद्यामध्ये थोडंसं पाणी गेलेलं रात्री आपल्या अलीकडे कडीला. इकडं कांद्यांना जास्त आपलं काही नाही झालेलं. तर मित्रांनो इथे आपण व्हिडिओचा शेवट करू. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि तुमच्या भावाच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. तर चला आता आणखी तोंड पण धुतलेलं नाही. साऱ्या सकाळचं आपण पाणीच काढत होतो. तर चला हां बाय.